अजित पवार यांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण झालाय। बारामतीमध्ये हा विमान अपघात झाला होता। विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला की हा घातपात आहे असा संशय हा इतर लोकांकडून वर्तवला जातोय। आज प्राथमिक तपास अहवाल हा जाहीर होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलं जातंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तसंच रोहित पवारांकडून सातत्याने यावर आक्षेप नोंदवले गेले होते, त्यामुळे या अहवालामधून ज्या बाबी समोर येतील त्यावर रोहित पवार समाधानी असतील का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडे। चंद्रकांत, आज अजित पवार यांना जाऊन 1 महिना पूर्ण झालाय आणि आजच डीजीसीएचा अहवाल सुद्धा समोर येणार आहे। अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत, अनेक गंभीर खुलासे या संदर्भात करण्यात आलेले होते। रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न विचारलेले होते, त्यांच्या प्रश्नांना या अहवालातून उत्तर मिळणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। काय अपडेट्स आहेत? होय, बरोबर। आज बरोबर याच दिवशी याच वेळेला दादाचा ॲक्सिडेंट, त्यांचं विमान बारामती विमानतळाच्या बाजूला तिथं बुजवावी म्हणून खेड आहे, त्याच्या बाजूला त्या धावपट्टीला नजीकच कोसळल्याची बातमी आली। उभा महाराष्ट्र हादरून गेला, कोणालाच विश्वास बसत नव्हता या बातमीवर। पण नंतर कालांतराने अर्ध्या तासाने सगळ्यांना दुःख मान्य करावं लागलं की दादा त्यातनं गेलेले आहेत। हे सगळं झाल्यानंतर लगेच सुनेत्रा पवार यांचा शपथविधी उरकला गेल्यानंतर आता कालच त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडही झाली। पण दादांचं ॲक्सिडेंटचं काय झालं या प्रश्नाचं उत्तर दुर्दैवाने आजही अद्यापही मिळू शकलेलं नाही। आणि याच मुद्द्यावरनं त्यांचे एक पुतणे रोहित पवार सातत्याने रान उठवतात। मुंबई असेल, दिल्ली असेल, बारामती असेल, पुणे असेल, सगळीकडे प्रेस कॉन्फरन्स घेऊन हेच प्रश्न विचार। त्यांनी इनफॅक्ट गेले 2 दिवस FIR दाखल करण्याचा प्रयत्न केला। तिकडे मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन, इकडे बारामती, नंतर CID ऑफिसलाही पोहोचले। या अपघाताच्या चौकशीत 2 पातळीवर सध्या तपास सुरू आहे। ED मतलब CIDचं ED विभाग म्हणजे ॲक्सिडेंटल डेथ हा जो विभाग आहे तो त्याची चौकशी करते। परवाच त्यांनी प्रेस घेतली आहे सगळ्या रोहित पवारांच्या आंदोलनानंतर, त्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर, आणि सांगितलं की तपास योग्य पद्धतीने सुरू आहे। आम्ही क्रिमिनल अँगलने तांत्रिक पद्धतीने तपास करतोय। त्याचवेळी DGCAची AAIB म्हणजे एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन टीम ब्युरो याच्याकडनंही त्यांचा तपास सुरू आहे। त्याचा तपास 1 महिन्यात प्राथमिक अहवाल आज येणं अपेक्षित आहे, कारण 1 महिना आज होतोय, त्याचा तपास अद्याप आलेला नाही। म्हणून रोहित पवार सातत्याने प्रश्न विचारतात, हा अपघाती घातपात आम्हाला शंका आहे, ते एअरक्राफ्ट जुनं होतं, VSR अगदी त्यामुळे हा अपघात आहे की घातपात आहे हे या अहवालातून समोर येणार का, आणि त्यानंतर रोहित पवार या संदर्भात काय आणखी मुद्दे मांडतात हेही पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद चंद्रकांत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, पुण्यातून जोडले गेलेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे। अजित पवार यांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि आज DGCA कडून